जय जय रघुवीर समर्थ. एक सुंदर पद मारुती यांच्याबद्दलचं ते आपण आज निवडलेलं आहे. गाथ्यामध्ये त्याचा 1116 क्रमांक सांगितलाय. मारुती हा श्रीरामाचा दास, ध्यावा मनी हो. कुंडल मंडित पितांबर कटी, गर्भी सुवर्णाची कास. वानर वेशे हा बलसागर, भेदी येले सूर्यमंडळास. आणि मादिक कर जोडून ठेले, न पाहे त्यांची वास. राम भजन पर दास निरंतर, सांभाळितो धरा विश्वास. मारुती हा श्रीरामाचा दास. हनुमंतरायांचं वर्णन आहे की ते रामरायाचे दास आहेत आणि दास्य भक्तीचे परम आचार्य म्हणजे हनुमान आहे. आणि 4 भाव आहेत भक्तीचे: दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. याच्यातील पहिला भाव आणि प्रधान भाव हा दास्य आहे. दास्य भावात तर दास्य आहेच, पण उरलेल्या 3 भावांमध्ये सुद्धा दास्य. अन्य भावाचं प्राधान्य असलं तरी शेवटी प्रत्येकाला दास्यच करायचं आहे. आणि म्हणून दास्य भाव हा सगळ्यात महत्वाचा भाव आहे आणि त्याचे आचार्य श्री हनुमंतराय आहेत. म्हणून समर्थ सांगतात की मारुती हा श्रीरामाचा दास, ध्यावा मनी हो. त्यांचं ध्यान केलं की आपोआप आपल्यामध्ये सुद्धा ती दास्य भक्ती प्रकट होते. हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. कसं ध्यान करावं मारुती यांचं? कुंडल मंडित पितांबर कटी, कमरेला पितांबर बांधलेलं आहे हनुमंतरायाने आणि कानामध्ये सोन्याची कुंडलं धारण केलेली आहेत आणि गर्भी सुवर्णाची कास. त्यांना जन्मजातच एक सोन्याची लंगोट होती, ती शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहील. गर्भी शब्द त्यासाठी आलेला आहे की सुवर्णाची कास. मारुतीराय कायम आईच्या गर्भातून आले ते या लंगोटासहितच आले आणि म्हणून त्यांना पूर्ण ब्रह्मचारी असं म्हटलं जातं. असे हे हनुमंत त्यांचं ध्यान करावं. हे आहेत मुळात भगवद रूप, पण आलेत वानराच्या वेशामध्ये. वानर वेशे हा बलसागर, बळाचा सागर असे हनुमान आहेत. भेदिले सूर्यमंडळास, सगळ्यांना कथा माहिती आहे. बालपणीच त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या पहाटे त्यांना जन्म झाला सूर्योदयाच्या वेळेस आणि खिडकीतून त्यांना एक तांबूस फळ आहे असं वाटलं आणि त्यांनी उड्डाण केलं. ते सूर्यमंडळास जाऊन ते तिथं फळ म्हणून त्याला ग्रहण केलं. इतकं सामर्थ्य बालपणीच त्यांनी प्रकट केलं. असे श्री हनुमान आहेत. आणि मादिक कर जोडून ठेले, न पाहे त्यांची वास. अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्या, ईशित्व, वशित्व ह्या 8 महासिद्धी आहेत. आणि या महासिद्धी हनुमंतरायांना सहज प्राप्त आहेत, पण त्या सिद्धींकडे त्यांचं लक्ष नाही आहे. रामरायांच्या आज्ञेनं आणि कृपेनं हनुमंतराय त्या सिद्धींचा उपयोग करतात, पण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, रामकार्यासाठी करतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात अणिमादिक या सर्व 8 महासिद्धी या त्यांना प्राप्त आहेत, पण न झाली त्यांची वास. म्हणजे त्यांना त्या सिद्धींबद्दल आसक्ती नाही आहे. कारण योगशास्त्रामध्ये या सिद्धीच काय आहेत? या सिद्धीच योगशास्त्रामध्ये बाधक ठरतात. म्हणून हनुमंतांना रामरायांचीच आस आहे, अन्य कुणाची नाही आहे. राम भजन पर दास निरंतर, सांभाळितो धरा विश्वास. का? कारण श्री रामरायांचं भजन हेच हनुमंतांचं स्वरूप आहे. दास निरंतर सदैव हनुमंतराय रामरायाच्या भजनामध्येच स्थिर असतात. एकतर ते राम कार्यामध्ये असतात, नाहीतर राम भजनामध्ये असतात, नाहीतर राम नामामध्ये असतात. हे हनुमंतांचं स्वरूप आहे. आणि निरंतर एकतर राम कार्य करतील, नाहीतर राम भजन करतील, नाहीतर राम नाम घेत राहतील. हे निरंतर त्यांचं रामाशी संबंधित सगळं चालू असतं. दास म्हणे सांभाळितो धरा विश्वास. आणि म्हणून हे हनुमंतराय तुमचा आमचा सुद्धा सांभाळ करतात. हा विश्वास हृदयात दृढ धरा, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तसं तुम्हालाही मारुतीराय सहाय्य करतील, हा दृढ विश्वास धरा. हे समर्थ या सुंदर पदातून मांडत आहेत. समर्थांनी याचा राग देश सांगितलाय आणि ताल त्रिताल सांगितलाय. चला तर ऐकूया हे गोड असं पद. जय जय रघुवीर समर्थ. मारुती हाय श्रीरामाचा दास, मारुती हाय श्रीरामाचा दास.
कुंडल मंडित पीतांबर कटी कुंडल मंडित पीतांबर कटी गर्भी सुवर्णाची कास गर्भी सुवर्णाची कास श्रीरामाचा दास मारुती हा श्रीरामाचा दास वानर वेशे हा बलसागर वानर वेशे हा बलसागर वानर वेशे हा बलसागर भेदिले सूर्यमंडळास भेदिले सूर्यमंडळास श्रीरामाचा दास मारुती हाय आणि मादिक कर जोडून ठेले आणि मादिक कर जोडून ठेले न पाहे त्याची वास न पाहे त्याची